गोव्याला चिटकून असलेल्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी इथं लहान मुलांना अरबी भाषेतील कुराण शिकवण्यासाठी सुरू केलेल्या बेकायदेशीर मुस्लिम शाळेची वास्तू अखेर जिल्हा प्रशासनानं 5 मे रोजी भुईसपाट केली आहे। संशयित असलम इस्माईल खेडेकर यांना आपल्या घरातच प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून ही शाळा सुरू केली होती। बिहारच्या बिलाल अलम शेख या अरबी भाषेच्या जाणकाराला आणून इथं नियुक्त करण्यात आलं होतं। या शाळेत 27 एप्रिल रोजी तलवारी सापडल्यानंतर संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली होती। 6 ते 10 वयोगटातील लहान मुलांना कुराणाचं शिक्षण देणाऱ्या या शाळेत तलवारींचं काय काम होतं असा सवाल त्यावेळी उपस्थित झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून असलम खेडेकर आणि बिलाल शेख यांना अटक केली होती। मात्र 3च दिवसात न्यायालयानं त्यांना जामिनावर मुक्त केलं। दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून या शाळेमुळे गावाचं वातावरण बिघडलं होतं। शेवटी 5 मे रोजी सकाळी प्रशासनानं शांतता बिघडवणारी ही शाळा पोलीस बंदोबस्तात भुईसपाट केली। गत 3 वर्षापासून या वास्तूचा आणि त्याच अनुषंगाने होणाऱ्या त्रासाचा आम्ही या थोरले भरड आवाडावरले लोकांनी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे। या अनुभवातून आम्हाला सहकार्य करणारे आपण सर्व पत्रकार बंधू, इथले सामाजिक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे शासन प्रशासन आणि आत्ताच्या ज्या हिंदुत्ववादी विचाराने प्रवृत्त झालेले आपले माननीय मंत्री पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आताची ही वास्तू पाडलेली दिसते। या वास्तूसाठी अनेकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे काम करण्यासाठी। यामध्ये स्थानिक ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक तहसीलदार, त्याचप्रमाणे अन्य प्रशासनाच्या विभागातले अधिकारी यांनी जे आम्हाला सहकार्य केलं या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो। हे काम करत असताना ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं या सहकार्याचं ऋण आमच्याकडून व्यक्त म्हणजे हे करणं शक्य नाही आहे, तरी पण या शब्दसुमनाने या सर्वांचा आभार मानतो। आणि आपण जे सहकार्य केलं या इथे सगळ्यांची नावच घेता येणार नाही, एवढे सगळे लोक आम्हाला सहकार्य करत होते। गावातले सर्व ग्रामपंचायतले सगळे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि इथले स्थानिक नागरिक यांनी जो संयम बाळगला आणि या संयमातून आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे। या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।